नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते। कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आम्ही लग्नावरून आलो आणि त्याच्यानंतरचा दुसऱ्या दिवशीचा हा व्लॉग आहे। मी घरी नव्हती आणि भाजीला काहीच नव्हतं। म्हटलं आता काय करायचं, तर मी पटक्यात मुगाची डाळ केली आणि त्याच्यानंतर मिरच्या भाजून घेतल्या, लसूण टाकलं, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं, त्याच्यानंतर मिरच्या लसूण आणि थोडंसं मीठ टाकून तो काढून घेतल्या मिरच्या सगळ्या। आणि आता इकडे लोखंडी तव्यावर तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ते कलसून घेणार आहे मस्त ठेचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टाकणार आहे मी बेसन पीठ। आधी हे छान मिश्रण परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते असं थोडं तळलं जायला पाहिजे, त्याच्यात छान कलसलं गेलं पाहिजे। त्याच्यानंतर मग आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे आणि तेल थोडं जास्त लागतं ह्या रेसिपीला। बेसन पीठ टाकल्यानंतर सगळं मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते बेसन पीठ जे असतं ना ते असं कच्चट नाही लागलं पाहिजे, असं छान परतून घ्यायचं आहे त्याला सुद्धा। आणि इकडे तयार आहे आपला बेसन पिठातला ठेचा। अगदी तिखट सुद्धा लागत नाही आणि खूप छान चविष्ट असा बनतो। तर ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की आवडला की नाही असं। आता टिफिन गेलेत सगळे आणि 9 वाजलेत साधारण। राहिलेल्या पोळ्या मी टाकून घेते आणि मग किचन आवरायला घेणार आहे। की तुम्ही बघून राहिले आता भाजीपाला घेतलाय, दारावर भाजीपाला आला होता आणि बाकीचं पण पडलंय, अजून भांडे लावायचे राहिले आहेत आणि इकडे सगळे हे भांडे घासायचे राहिलेत। आता हे सगळं मी आवरते आणि मग तुम्हाला दाखवते। किचनवर आधी ज्या काही वस्तू पडल्या होत्या, भाजी काढून फ्रीजमध्ये ठेवली, दूध वगैरे असं सगळं फ्रीजमध्ये सगळं ठेवलं आणि त्याच्यानंतर जे वरती थोडंफार पडलेलं असतं ना किचनवर, ते आधी ड्राय कापडने सगळं काढलं आणि मग वरती लिक्विड टाकून मग मी आता किचन ओटा पुसते। गॅस पण पुसून घेतला छान। आणि ह्या ज्या किचनवर आपण ठेवलेल्या वस्तू असतात ना, जसं की मिक्सर, लोणच्याची बरणी, तेलाची बरणी, या सगळ्या बाजूला साईडला करून मग त्याच्या आजूबाजूला सुद्धा मी रोजच्या रोज पुसून घेत असते। भलेही मला एखाद दिवशी लेट होत असेल किचन पुसायला, पार्लरमध्ये कोणी आलं किंवा मग एखाद दिवशी होऊन जातं लेट, तर लेट जरी झालं तरी पण माझी हीच सवय आहे की मी हे असं रोजच्या रोज पुसत असते। तर आता भांडे धुवून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर माझं महत्त्वाचं काम म्हणजे रोजच्या रोज हे माठावरचं झाकण मी घासून घेत असते, धुवून घेत असते। आणि माठ पण आपला आहे ना असं पांढरा पांढरा दिसायला लागतो, तर तो मला तसं काही आवडत नाही। मी रोज त्याच्यावर पाणी टाकून हात फिरवत असते आणि मग असा नवा करकरीत असा दिसतो आपला माठ। जिथं आपला माठ ठेवलेला असतो ना, तर तिथं पण आपण पाणी टाकून हात फिरून घ्यायचा असतो, कारण ते बारीक बारीक मच्छर चिलटे वगैरे असतात ना, तर ते येतात त्याच्यासाठी। आणि ग्लास पण आपण रोजच्या रोज नीट क्लीन करून घ्यायचे। त्याचं स्टँड जे असतं ते पण छान स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्याने मग त्याच्यावर असे जर्म्स वगैरे येत नाही। कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मुलं कसं करतात की ग्लास कुठेही ठेवून देतात वगैरे, मग ते खालचे ग्लास उचलून आणता, आपण तिथं पाय पडलेले असतात आणि तेच पुन्हा कधी कधी नळ आहे तसा माठाला, पण परत एखाद्या वेळेला कोणी माठामध्ये तसाच ग्लास बुडवतं, तर मग ते जर्म्स सगळे परत पुन्हा ते सगळ्या पाण्यात होतात। तर ग्लास अशी रोजच्या रोज घासून धुवून घेतले पाहिजे।
किचन माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि जो भाजीपाला आपण घेतला आहे ना तर तो मी आता व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. तर आता भाजीपाला सगळा माझा ठेवून झाला आहे व्यवस्थित आणि जो काही ओला कचरा निघाला आहे तर ते ओला कचरा टाकण्यासाठी खत करण्यासाठी आम्ही एक माठ ठेवलेला आहे आणि ते माठामध्ये आम्ही हा ओला कचरा टाकत राहतो आणि त्याच्यापासून जे खत मिळतं ते आम्ही जे झाडं लावलेत त्यांच्यासाठी आम्ही वापरत असतो. तर इकडं हा माठ आहे आणि इकडं आम्ही हे नेहमी टाकत असतो. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 8. तर सकाळी आपण जो भाजीपाला भरला तो मी घरी दारावर घेतला होता आणि नेमकं आज हे सुद्धा भाजीपाला घेऊन आले. हे पहा तुम्ही किती भाजीपाला झाला आहे नेमकं. आणि बटाटे डबल झाले, परत मिरच्या डबल झाल्या, गवती चहा डबल झाली. पण ठीक आहे, फ्रीजमध्ये व्यवस्थित मी आता नीटनेटका ठेवून देते म्हणजे जास्त दिवस टिकेल, खराब न होता. आणि आता आषाढी येईल त्याच्यासाठी त्यांनी हे साखरूसुद्धा आणलेले आहेत. तर आता हे सगळं नीटनेटकं ठेवून घेते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.